नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. बरेच दिवसांनी म्हणजे जवळजवळ 23 सेशननंतर FIIची आज खरेदी आहे. 2 जानेवारीला 1507 कोटींची खरेदी होती. आज 809 कोटीची FIIची खरेदी, तर DIIची मात्र विक्री आहे 430 कोटीची. थोडंसं मार्केटला असं समजलं आहे की ट्रम्पचं जे टॅरिफ वाढवणं आहे त्याला कोणी बदलत नाही आहे. त्यामुळं बॉन्ड यील्ड पण थोडं कमी झालं, डॉलर इंडेक्स पण कमी झाला. म्हणजे जी मजबूती ट्रम्प दाखवायचा प्रयत्न करत होते तेवढं कोणी मानायला तयार नाही आहे. हे सगळे या वातावरणाचे थोडे थोडे परिणाम आपल्याला दिसत असतात. डॉलर इंडेक्स 107.97, बॉन्ड यील्ड 4.51, तर क्रूड 76.31 या लेव्हलवर आहे. काल फॉलिंग वेज पॅटर्न रिटेस्ट झाले. शॉर्ट टर्ममध्ये बुलिश पॅटर्न आहे. आता 23,250, 23,500 या 2 लेव्हल सपोर्ट म्हणून काम करतील, तर 24,050 ह्या रेजिस्टन्स असेल. बँक निफ्टीसाठी 48,500 सपोर्ट असेल, तर 50,820 हा रेजिस्टन्स असेल. झोमॅटो, हिरो मोटो, सन फार्मा यांना सगळ्यांना GSTच्या ऑर्डर्स मिळाल्या. RVNLला ईस्ट कोस्ट रेल्वेकडून 404 कोटीचं प्रोजेक्ट मिळालं. इराणवर जास्तीत जास्त प्रेशर घालण्याचा प्रयत्न ट्रम्प करत आहेत. चीनला जे टॅरिफ ट्रम्पनी लावले त्याच्या रिटॅलिएशनमध्ये चीननी सुद्धा टॅरिफ्स लावले. काही गोष्टींवर 15%, तर काही गोष्टींवर 10% टॅरिफ लावण्यात आले. अल्फाबेटचा रिझल्ट चांगला आला, पण ते 75 बिलियनचा कॅपेक्स करणार आहेत असं त्यांनी सांगितलं. क्लाउड बिझनेससुद्धा कमजोर आहे, त्यामुळे अल्फाबेटचा शेअर पडला. काल इस्रायलचे नेतन्याहू आणि ट्रम्प यांची भेट झाली. त्या भेटीमध्ये ट्रम्पनी सांगितलं की गाझापट्टी अमेरिका ताब्यात घेईल आणि तिथे पुन्हा रिसेटलमेंट करेल आणि इतिहास बदलेल असा आमचा विचार आहे. तर त्याला होकारार्थी किंवा संमती नेतन्याहू यांनी दिली. पण सगळ्यांना आता समजून चुकले की एका गोष्टीच्या भीतीपोटी मार्केट पुन्हा पुन्हा पडत नाही. टॅरिफच्या भीतीने मार्केट पडलं, प्रॉब्लेम संपला, मार्केटला टॅरिफ हे वळणात आलं. म्हणजे एक बार्गेनिंग टूल म्हणून टॅरिफचा वापर केला जातोय हे ध्यानात आलं. आजची नवीन गोष्ट म्हणजे MTNL आणि BSNLची मालमत्ता विकण्याच्या विचारात सरकार आहे. त्या मालमत्तेचा रेंट वगैरे मागत होते दिल्ली अथॉरिटी, तर त्या रेंटपासून माफी मिळू शकते म्हणून आता ती 16,000 कोटीची मालमत्ता विकायच्या विचारात सरकार आहे आणि त्या मालमत्तेचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी केला जाईल. तर MTNLला पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक म्हणजे IOB आणि युनियन बँक
यांनी 8,000 कोटीचं कर्ज दिलेलं आहे. तर ते 8,000 कोटीच्या कर्जासाठी सॉव्हरीन गॅरंटी आहे, म्हणजे सरकार ते कर्ज फेडणार. तर हे जे 16,000 कोटी येतील त्यातून 8,000 कोटीचं कर्ज फेडलं जाईल. त्यामुळे MTNL आणि या 3 बँकासुद्धा तेजीत राहतील अशी एक शक्यता आहे. आता आपण कालचे मार्केट नंतर आलेले रिझल्ट बघूया. इंटर आर्च बिल्डिंगचा रिझल्ट चांगला आला, तिन्ही गोष्टी वाढल्या. सारडा मोटर्सच्या वाढलेल्याही गोष्टी 2-3 करोडच्या आसपास किंवा पडलेल्याही, म्हणजे जेवढ्याला तेवढा म्हटलं तरी चालेल. क्विक हिल प्रॉफिट रेव्हेन्यू कमी झालं. BASF प्रॉफिट मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. मॅक्स फायनान्शियल प्रॉफिट रेव्हेन्यू कमी झालं. पैसा लोचा रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं. गंधार ऑइल रिझल्ट कमजोर आहे. JK टायरचाही रिझल्ट कमजोर आहे. त्याचप्रमाणे ऑटोमोटिव्ह ॲक्सेल यांचं प्रॉफिट आणि मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं. धनलक्ष्मी बँक यांचं प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, NPA कमी झाले, रिझल्ट चांगला आहे. लेमन ट्री हॉटेलचाही रिझल्ट चांगला आहे. सारडा मोटर्सचं प्रॉफिट कमी झालं, मार्जिन फ्लॅट राहिलं, रेव्हेन्यू फ्लॅट राहिलं. हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन म्हणजे HOEC प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या, रिझल्ट चांगला आहे. किर्लोस्कर फेरस प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू, मार्जिनही कमी झालं, प्रॉफिटही कमी झालं, रिझल्ट कमजोर आहे. रेव्हेन्यू वाढलं, 3 रुपये त्यांनी लाभांश दिला. 14 फेब्रुवारी रेकॉर्ड डेट आहे. आझाद इंजिनिअरिंगचा मार्जिन कमी झालं, पण प्रॉफिट आणि रेव्हेन्यू दोन्ही गोष्टी वाढल्या. अपोलो मायक्रोसिस्टीम रिझल्ट चांगला लागला, प्रत्येक गोष्ट वाढली. टिळकनगर इंडस्ट्री रिझल्ट चांगला, प्रत्येक गोष्ट वाढली. फाईन ऑर्गॅनिक्स रेव्हेन्यू वाढलं, पण प्रॉफिट, मार्जिन दोन्ही कमी. JB केमिकल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. मेट्रोपोलिस मार्जिन फ्लॅट, प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं. लिवा भूपा हेल्थ इन्शुरन्स नेट प्रीमियम इन्कम वाढलं, प्रॉफिट वाढलं. सॉल्व्हन्सी रेशो 3.03 आणि NPA कमी झाले, त्यामुळे यांचा रिझल्ट चांगला आहे. इंडिया ग्लायकॉन यांचं प्रॉफिट 36% वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, तर मार्जिन वाढलं, रिझल्ट चांगला आहे. टॉरेंट पॉवरचा प्रॉफिट 475 कोटी, रेव्हेन्यू 6,499 कोटी, तर मार्जिन 12%. PC ज्वेलर तोट्यातून फायद्यात आली. बिर्ला कॉर्प प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी, मार्जिन कमी, रिझल्ट कमजोर. टायटनचं प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. व्हर्लपूल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. इन्फीबीम प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं.
सिगल प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील एक अंदाज, ज्या काही बातम्या आल्या होत्या किंवा जे काही रिझल्ट लागले त्याच्यावरून मला वाटतंय की बाबा याच्यात तेजी राहू शकते. तुम्ही पण अभ्यास करा आणि काय होत आहे हे पहा. अभ्यासाने तुम्ही ठरवा. मी एक लिस्ट फक्त तुम्हाला अभ्यास करण्यासाठी दिली आहे. तर टॉरेंट ज्यांचे रिझल्ट कमजोर आले ते साधारणपणे मंदीत राहतात. पण पूर्वी कमजोर किती येईल रिझल्ट याचा एक अंदाज मार्केटने केलेला असतो. त्यापेक्षा जर चांगले आले तर मात्र तो शेअर पडत नाही तर वाढतो. याचा तुमचा अभ्यास असायला हवा. तर तुमच्या अभ्यासाप्रमाणे काय आहे ते तुम्ही बघा. तर तेजीमध्ये राहण्याची शक्यता CDSL, अल्ट्राटेक, लुपिन, इंडिया ग्लायकॉल, JB केमिकल, मेट्रोपोलिस, MTNL, भारती एअरटेल, LTI माइंडट्री, स्टेट बँक ऑफ इंडिया, IEX यांचे व्हॉल्यूम वाढले. युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक आणि IOB यांचा MTNLमुळे कर्ज फिटू शकेल. आरती इंडस्ट्रीज, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि BEML लँड ॲसेट्स, तसंच शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड ॲसेट्स याचं सुद्धा बाजूला काढले. त्या दोन्हीचं लिस्टिंग ऑलरेडी झालेलं आहे. त्यामुळे त्याची मॉनिटायझेशनची प्रोसिजर सुरू झालेली आहे. पिरामल एंटरप्राइजेस, बर्जर पेंट, कोटक बँक, ओला यांची आज नवीन एक इलेक्ट्रिक व्हेकल लॉन्च होणार आहे. डाबर, टायटन, इंटर आर्च रिझल्ट चांगला आहे म्हणून. चंबल, ॲपल, AFFLE यांना एक पेटंट मिळालं. MCX, मन्नापुरम सोनं वाढत आहे. इन्फो एज रिझल्टही आहे आणि स्प्लिटही करणार आहे. अल्केम लॅब, लेमन ट्री, PB फिनटेक, ॲक्सिस बँक, NTPC आणि हिंदाल्को. अल्कोवाचा शेअर काल 5 ते 6% वाढला होता. त्याचा परिणाम हिंदाल्कोवर होऊ शकतो. तर मंदीमध्ये टॉरेंट फार्मा. तरी पण मार्केटची लहर आहे. तर मार्केट हा जवळजवळ करोडो लोकांचा एकत्रित निर्णय असतो. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला समजलेल्या नसतात तर त्यांना समजलेल्या असतात. तर असं का याचा अभ्यास किंवा आकलन करण्याचा इतरांनी प्रयत्न करायचा असतो. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.